नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी आपला विषय आहे परिसर अभ्यास। यामध्ये आपण असे घडलो या परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यास करतोय। आपला जो घटक आहे तो पाठ आहे अश्मयुग दगडाची हत्यारे। याचा पहिला भाग आपण मागच्या वेळेला घेतलेला होता। आज आपण दुसरा भाग आता घेत आहोत। तर यामध्ये पहिल्या भागाचा विचार करत असताना पहिल्या भागामध्ये आपण जसं अश्मयुगीन हत्यारे आणि अश्मयुग म्हणजे काय, त्याचबरोबर अश्मयुग म्हणजे जसं अश्म म्हणजे दगड, युग म्हणजे कालखंड, आणि त्यानंतर हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून त्या अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड पडले गेले आहेत। एक पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग। तर आता या आपल्या पुराश्मयुग जे आहे या पुराश्मयुगाचा आपण विचार करतोय। आणि त्यामध्ये जसं ताठ करण्याचा जो काही मानव आहे, या ताठ करण्याच्या मानवाने जी काही हत्यारं तयार केली होती ती अधिक प्रमाणबद्ध अशा प्रकारची होती। परंतु त्याच वेळेला त्याने जे काही एक तंत्र अवलंबलेलं होतं आणि ते तंत्र होतं आघात तंत्र। आता आघात तंत्र म्हणजे काय, तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असं म्हणतात। आता ही जी पद्धत आहे, या पद्धतीने तयार केलेली पुराश्मयुगातील सुरुवातीची हत्यारं ही काही ओबडधोबड होती आणि त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार सुद्धा होती। त्याचबरोबर अशा हत्यारांना तोड हत्यार म्हटलं गेलेलं आहे। आता याचा उपयोग काय होत होता, याचा उपयोग फक्त कठीण कवसांची फळे किंवा हाडं फोडण्यासाठीच केला जात होता। कुशल मानवाने जी काही हत्यारं तयार केली होती ती सुद्धा अशाच प्रकारची होती। कुशल मानवाला शिकारीचं संपूर्ण तंत्रज्ञान अवगत झालेलं नव्हतं, परंतु तरीसुद्धा हत्यारावरून असं समजतं की ही हत्यारं तयार करत असताना दगडाचे धारदार छिलके ज्यावेळेला निघत असत त्याच वेळेला तो ते छिलके काढताना म्हणजे जे काही त्या छिलकेच्या साह्याने कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे किंवा मांसाचे किंवा इतर अन्नपदार्थाचे तुकडे करणे याच्यासाठी काठी तासण्या या कामासाठी तो वापरत असत। त्याने पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या सुद्धा ही अशी अनेक हत्यारं तयार केली होती। आता याच्यामध्ये काय सांगितलं की जो काही उपयोग आहे तो छोट्या प्राण्यांची शिकार करणे हा त्याचा एक भाग होता। त्याचबरोबर त्याने सांबर शिंगासारखा त्याने घन तयार केलेला होता आणि छोटे जे छिलके आहेत त्या छिलक्यांच्या पातळ धारेच्या तासण्या खरवडण्या ह्या बनवलेल्या होत्या। म्हणजे आवश्यकतेनुसार तो हत्यारं तयार करीत होता असं आपल्याला समजतंय। आता याचा उपयोग छोट्या प्राण्यांची शिकार करणे शिवाय मोठ्या प्राण्यांची शिकार करणे त्याच्यामुळे शक्य झालेलं होतं आणि त्याचबरोबर मानवाच्या अन्नामध्ये त्यामुळे काय झाली, विविधता आलेली होती। मग त्यामध्ये त्यांनी जी काही शिकार केली ती हरिण, ससा, गवा अशा अनेक प्राण्यांची तो शिकार करत होता। त्याचबरोबर जो काही शक्तिमान मानव आहे पुढे, त्या शक्तिमान मानवाने दगडाची हत्यारं बनवण्याच्या तंत्रामध्ये काही प्रगती केली
त्याने लहान आकारांची हत्यारं तो तो सुद्धा तयार करत होता. आणि त्याच वेळेला हा जो बुद्धिमान मानव आहे, या बुद्धिमान मानवाने सुद्धा दगडी हत्यारं तयार करण्यामध्ये एक तंत्र जे होतं त्या तंत्रामध्ये क्रांती घडून आणली होती. त्यांनी दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचं तंत्र विकसित केलेलं होतं. आणि या लांब पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखे अनेक प्रकारची हत्यारं सुद्धा त्याने बनवली होती. म्हणजे आणखी त्याने काय केलं होतं की गारगोटी आहे, त्या गारगोटीचा वर्गातील जो काही दुर्मिळ असा दगड आहे, त्या दगडाचा आणि हस्तिदंताचा वापर करून त्याने आणखी काही हत्यारं तयार केलेली होती. म्हणजे बुद्धिमान मानव जो आहे, या बुद्धिमान मानवाने परिसराचं ज्ञानही मिळवलेलं होतं, अन्नाचं तंत्रही अवगत केलं होतं आणि एकाच ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य करणं हे सुद्धा शेवटी त्याला जमलं होतं. अनेक टोळ्या वास्तव्य करून राहत होत्या. सामूहिक कलात्मक वस्तू, गुहाचित्रे याचा संबंध या उत्सवाशी असावा असं त्या ठिकाणी मानलं जात होतं. म्हणजे तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी काही चित्रकला, काही गुहा असं करत होता. आणि त्याच्यामुळे एक आपल्याला अशी माहिती मिळते की तो काही उत्सवसुद्धा साजरे करत होता. आणि त्या ठिकाणी काही ज्या काही गुहा आहे, गुहेमध्ये सुद्धा चित्र काढली जात होती. याशिवाय तो मानव दागिने सुद्धा वापरत होता अशी माहिती मिळते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात यापासून त्या काळामध्ये मणीसुद्धा तयार केले जात होते. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात ही पुराश्म युगातूनच झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता पुराश्म युगामध्ये हत्यारांचे अवशेष हे भारतामध्ये कोणत्या ठिकाणी मिळालेले आहेत, तर भारतामध्ये पुराश्म युगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत अनेक ठिकाणी मिळालेले आहेत. पुराश्म युगीन मानवाचे अवशेष मात्र हौशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठी हातेनोरा या गावाच्या परिसरामध्ये अश्मभूत कवटी आणि खांद्याची हाडं मिळालेली आहेत. आता ती कोणाची होती, ते एका स्त्रीची आहेत असं निष्कर्ष निघालेला आहे. आणि त्याचबरोबर पुदुचेरीजवळ असलेले जे काही गाव आहे, ते एका गावाच्या त्या पुदुचेरीजवळ एका परिसरामध्ये एका बालकाच्या कवटीचे अवशेष मिळालेले आहेत अशी माहिती यामध्ये मिळालेली आहे. याशिवाय अफगाणिस्तान, श्रीलंका या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही अवशेष हे मिळालेले आहेत. आता आणखी काय सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये नाशिकजवळ गंगापूर, नेवाशाजवळ चिरकी नेवासा या ठिकाणी सुद्धा असे अवशेष मिळाले आहेत. म्हणजे नेवासा म्हणजे प्रवरा नदीच्या काठी. त्याचबरोबर हा जो मध्यश्म युगातला जो काही बुद्धिमान मानव आहे, या बुद्धिमान मानवाचं आणखी एक पाऊल पुढे पडलेलं आहे. त्याने काय केलं, त्याने कुत्र्याला माणसाळवलेलं आहे. कुत्रा आपला पाळीव प्राणी म्हणून त्याने जवळ केलेला आहे. त्याचबरोबर हवामान पर्यावरणातील बदलामुळे त्याच्या जीवन पद्धतीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. याशिवाय त्याने हा जो बुद्धिमान मानव होता, या बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन, नैसर्गिक धान्य कापणीसुद्धा तो करत होता. आणि नैसर्गिकरित्या जे काही धान्य उगवायचं त्याची कापणीसुद्धा तो करत होता. त्याचबरोबर ते वर्षातील काही काळ एका ठिकाणी वस्ती करून राहत होते. म्हणजे हा जो बुद्धिमान मानव होता, एकाच ठिकाणी काही काळ वस्ती करून राहत होता. हे त्याचं एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर त्याचा जो काही आहार होता, त्या आहारामध्ये सुद्धा काही विविधता होती. त्याने विविध वनस्पती होत्या. त्या काळामध्ये शेळी, मेंढी असे जे प्राणी आहेत, हे प्राणीसुद्धा माणसाळवले जात होते. आणि त्याच वेळेला ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर मध्यश्म युगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती. आणि मग त्या पद्धतीनेच तशी त्यांनी हत्यारं तयार केलेली आहेत. जसं सुरी, वेळा अशी हत्यारं त्याने तयार केली आहेत. आणि याशिवाय लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्याने तो एक नखा एवढी छोटी पाती
ओळीने घट्ट बसवत असंही त्याने केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने त्याने जी काही हत्यारं बनवली होती ती अतिशय हलक्या स्वरूपाची हत्यारं होती, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मानव आहे तो बुद्धिमान मानव, आणि हा जो बुद्धिमान मानव आहे या बुद्धिमान मानवाने अतिशय वेगळ्या प्रकारे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केलेला आहे. त्याने पर्यावरणाशी जुळवून घेतलेले आहे, आणि म्हणूनच तो शिकार करू लागला होता, पशुपालन करू लागला होता, नैसर्गिक धान्य त्याला मिळू लागला होता, आणि त्या नैसर्गिक धान्य जो मिळत होते त्याची तो कापणीसुद्धा करत होता. तर अशा पद्धतीने या बुद्धिमान मानवाने बदल करून घेतला होता. त्याने काय केलं होतं, लाकडाला किंवा हाडाला खाच करून नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे. असंही त्याने हत्यार तयार केलं होतं, आणि त्याचा उपयोग शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा कामासाठी तो करत होता. म्हणजे एक प्रकारची ती हलकी अशी अवजारं त्याने अवजारं तयार केली होती, जशी सुरीविळासारखी. याशिवाय भारतामध्ये अनेक ठिकाणी मध्ययुगीन हत्यारं त्यांनी मिळालेली होती. आणि त्याचबरोबर या मध्ययुगातला हा जो बुद्धिमान मानव आहे, या बुद्धिमान मानवाने मगाशी सांगितलं की कुत्र्यासारख्या प्राण्याला त्यांनी माणसाळवलेलं होतं. म्हणजे तो कुत्रा एक आपला पाळीव प्राणीच आहे असं त्यांनी त्यामधून आपल्याला माहिती मिळते. म्हणजे त्याची जी काही जीवनशैली आहे ही अतिशय महत्त्वाची जीवनशैली, कारण ते हवामान आणि पर्यावरणातील बदल जो आहे या बदलामुळे त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे, हेही आपण समजू शकतो. आता भारतामध्ये अनेक ठिकाणी या मध्ययुगातले काही अवशेष मिळालेले आहेत. जसं राजस्थानमध्ये बागोर आहे, मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका आहे, गुजरातमध्ये लांगनज आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जळगाव, पाटण ही त्या मध्ययुगीन काही स्थळं आहेत. तर अशा प्रकारे या बुद्धिमान मानवाने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आपली जीवनशैली सुरू केलेली होती. त्याचबरोबर आता या मध्ययुगातली काही अवजारं जर आपण पाहिली तर मध्ययुगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यापासून अलग केली असतात. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात, त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे असं म्हटलं गेलेलं आहे. आता या काळामध्ये टोकाला छोटे छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते. म्हणजे ज्याला आपण सूक्ष्मास्त्र म्हणतो, की हे जे चित्र आपण पाहू शकतो कसे दिसतात, छोटे छोटे चित्र याला बाण केलेले आहेत इथे. त्याचबरोबर हा पन्हाळीदार गाभा आहे, मध्ययुगीन पाती आहे सूक्ष्मास्त्र, आणि मध्ययुगातील सूक्ष्मास्त्र आणि त्याच्या बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग आहे. सूक्ष्मास्त्रे बसवून तयार केलेली मध्ययुगातील दातेरी सुरी ही, आणि हाडापासून तयार केलेले मध्ययुगातील मासेमारीचे गळसुद्धा त्यांनी उपयोगात आणलेले होते. आता याबरोबरच या ठिकाणी जसं मगाशी सांगितलं की कुत्रा त्याने आपला मान चढवलेला, तसं बघा आता कुत्र्याला घेऊन चाललेला आहे हा मानव. आणि म्हणजे याचा अर्थ त्याने, आणि ह्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की इथे काही जनावरंसुद्धा, प्राणीसुद्धा दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ त्याने प्राण्यांना आपलंसं करण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर नवाश्म युगाच्या बाबतीत जर विचार केला तर नवाश्म युगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारं घडवलेली आहेत. नवी हत्यारे, वस्तू घडवण्याचा काळ म्हणजेच नवाश्मयुगीन काळ होय. त्याचबरोबर शेती आणि पशुपालन करणे ही नवाश्मयुगीन काळातील नित्याची जीवन पद्धती झालेली होती. म्हणजे या नवाश्म युगामध्ये शेती आणि पशुपालन करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरलेलं होतं, आणि ते सगळं काळानुसार घडून आलेलं होतं. शिकार करणे निर्वाहाचे साधन न राहता शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनलेलं होतं. नुसतं शिकार करणं चालणार नव्हतं, तर त्यासाठी निर्वाहाचं साधन म्हणून शेती आणि पशुपालन असं हे त्याचं तत्त्व बनलेलं होतं. याशिवाय भारतामध्ये अनेक ठिकाणी या नवाश्मयुगीन संस्कृतीचे आपल्याला अवशेष मिळालेले आहेत. जसं गंगेचे खोरं आणि दक्षिण भारत या ठिकाणी या नवाश्मयुगीन संस्कृतीची काही स्थळं ही उजाडात आलेली आहेत. या ठिकाणी हे गंगेचं खोरं वगैरे दाखवलेलं आहे, हे आपण पाहू शकता. म्हणजे एकंदरीत आपण या पाठामध्ये जो काही विचार केलेला आहे तो जसा अश्मयुग, त्याचे कालखंड, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. मग नवाश्म युगामधला मानव, मध्याश्म युगातला मानव आणि नवाश्म युगातला मानव, म्हणजे पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्म युगातले जे काही मानव आहेत त्या मानवाने किती बदल घडवून आणलेला आहे हे आपण या पाठामध्ये थोडक्यात अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर
त्या माणसाचे अवशेष कोणकोणत्या ठिकाणी मिळालेले आहे हे सुद्धा आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. याशिवाय नवाश्म युगातील ही एक कुऱ्हाड दाखवली गेली इथे या चित्रामध्ये. आणि आता तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. जसं आघाततंत्र कशास म्हणतात, भारतात पुराश्मयुगीन हत्यारांचे अवशेष कोणत्या ठिकाणी आढळून आले आहेत, महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळे कोणती, मध्याश्म युगातील मानवाने आपली जीवनशैली कशी बदललेली आहे, मध्याश्म युगातील मानवाने कोणती हत्यारं तयार केली आहेत, नवाश्मयुग कोणत्या काळास म्हणतात आणि नवाश्मयुगीन संस्कृती कोणत्या ठिकाणी मिळाली आहे. तर असे हे 7 प्रश्न हे तुम्हाला दिलेले आहेत. या पाठाचं वाचन करा आणि या प्रश्नांची उत्तरं सोडवायची. इथे प्रश्न लिहून घ्या तुम्ही. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.